नमस्कार. अपूर्वा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण ही सुंदर अशी डॉयली बनवणार आहोत आणि ही डॉयली बनवण्यासाठी आपल्याला केवळ 40 ग्रॅम लोकर लागलेली आहे आणि 1.75 mm क्रोशे हुक मी ही डॉयली बनवण्यासाठी वापरलेले आहे. चला तर ही डॉयली बनवायला घेऊया. सर्वप्रथम आपल्याला 9 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 आणि पहिल्या चेनमध्ये क्लोज करून हे आपल्याला 9 चेनचं सर्कल बनवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सर्कल बनवून झाल्यानंतर सर्कलमध्ये आपल्याला खांब घालायचे आहेत. तर हे झाले 3 चेनचा आपला पहिला खांब झाला. हा दुसरा खांब, 3 4 5 6 अशा प्रकारे 18 खांब आपल्याला ह्या रिंगमध्ये घालायचे आहेत. आता हे आपले 18 खांब घालून झालेले आहे. 3 चेनचा हा जो पहिला खांब आहे ह्या ठिकाणी आपल्याला क्लोज करून घ्यायचा आहे. पहा इथे ही तिसरी जी चेन आहे ह्याच्यावर क्लोज करायचं. त्यानंतर त्याच ठिकाणी 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. सेम त्याच जागेवर आणखी एक खांब घालायचा. म्हणजे एका खांबावर आपण 2 खांब घातलेले आहेत. ह्याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे, 2 चेन घ्यायच्या आहेत. 1 आणि 2 ह्या 2 चेन घेतल्यानंतर पुढचा जो खांब आहे त्या खांबावर पुन्हा एकदा 2 खांब घालायचे. 1 आणि हा एक 2. तर हे 2 खांब झाल्यानंतर 2 चेन घ्यायचे आहेत. आता ह्या वेळेला एक खांब स्किप करायचा आणि पुढच्या खांबावर 2 खांब घालायचे. 1 आणि हा एक 2. 2 खांब झाल्यानंतर 2 चेन घ्यायच्या. पुढच्या खांबावर 2 खांब. ह्या वेळेला आपल्याला खांब स्किप करायचं नाही आहे, पुढच्या खांबावरच घ्यायचं आहे. 1 आणि 2. 2 चेन घ्यायच्या. आता एक खांब स्किप करायचा आणि पुढच्या खांबावर 2 खांब. 1 आणि 2. 2 चेन घ्यायच्या आहेत. पुढच्या खांबावर 2 खांब. 1 आणि 2. 2 चेन घ्यायच्या आहेत. एक खांब स्किप करायचा आणि पुढच्या खांबावर 2 खांब. ह्या प्रकारे सगळ्या खांबांवर आपण खांब विणून घ्यायचे आहेत. पहा, पहिल्यांदा 2 खांब, 2 चेन आणि पुढच्या खांबावर 2 खांब. त्यानंतर 2 चेन घ्यायचे आहेत. एक खांब स्किप करायचा आणि पुढच्या खांबावर 2 खांब. 2 चेन, त्याच्या पुढच्या खांबावर 2 खांब. अशा प्रकारे आपण हे पूर्ण सर्कल विणून घ्यायचं आहे. आता आपलं हे सर्कल विणून झालेलं आहे. 3 चेनचा हा जो पहिला खांब आहे ह्या खांबावर आपण क्लोज करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर पुढच्या खांबावर एक स्लिप स्टिच घ्यायची आणि जो 2 चेनचा गॅप आहे ह्या गॅपमध्ये यायचं आहे. बेसिकली ही आपली एक शेल तयार झालेली आहे. 2 खांब, 2 चेन, 2 खांब अशी. त्या शेलमध्ये 3 चेन घेतल्या, हा एक खांब, पुन्हा एकदा 2 चेन आणि 2 खांब. अशा प्रकारे ही शेलमध्ये आपण शेल तयार करून घेतली. पहा, आता आपल्याला काय करायचं आहे, 1 2 2 चेन घ्यायचे आहेत आणि हा जो पुढचा गॅप आहे ह्याच्यामध्ये घ्यायचा आहे खांब. 1 आणि 2 चेन घ्यायचे आहेत. पुन्हा ही जी शेल आहे ह्या शेलमध्ये शेल, 2 खांब, 2 चेन आणि 2 खांब. दोन चेन घ्यायचे आहेत. पुढच्या गॅपमध्ये एक खांब, 2 चेन, शेलमध्ये शेल,
2 खांब, 2 चेन आणि 2 खांब. ह्या प्रकारे हा पूर्ण राऊंड आपल्याला विणून घ्यायचा आहे. आता ह्याच्या पुढे बघा 2 चेन, या गॅपमध्ये 1 खांब, 2 चेन, शेलमध्ये शेल, 2 चेन, गॅपमध्ये 1 खांब, 2 चेन, शेलमध्ये शेल. ह्या प्रकारे हे आपण विणून घेऊया. आता हे आपण पूर्ण सर्कल विणून घेतलेलं आहे. 3 चेनचा हा जो पहिला खांब आहे ह्या खांबावर क्लोज करून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा एक स्लिप स्टिच घ्यायची आणि ह्या शेलच्या मध्ये यायचं आहे. शेलच्या मध्ये शेल घालायची आहे. 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. त्याच ठिकाणी आणखी एक खांब, 2 खांब, 2 चेन आणि 2 खांब, 1 आणि 2. अशा प्रकारे शेलमध्ये शेल घातलेली आहे. इथे घ्यायचे आहे 2 चेन, हा जो खांब घातलेला आहे त्याच्या बाजूला 1 खांब, खांबाच्या वर 1 खांब आणि खांबाच्या दुसऱ्या बाजूला 1 खांब. 1 खांब होता तिथे आता आपले 3 खांब झाले. 2 चेन घ्यायचे आहेत, शेलमध्ये शेल, 2 खांब, 2 चेन आणि 2 खांब. दोन चेन घ्यायच्या, लूपमध्ये एका बाजूला 1 खांब, खांबाच्या वर 1 खांब आणि खांबाच्या दुसऱ्या बाजूला 1 खांब, असे हे 3 खांब. 2 चेन घ्यायचे आहेत. आता शेलमध्ये शेल, 2 चेन, 3 खांब, 2 चेन, शेल. ह्या प्रकारे हा राऊंड आपण विणून घेऊया. आपला हा राऊंड आता इथे विणून झालेला आहे. पुन्हा एकदा हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे ह्या खांबावर क्लोज करायचा आहे. एक स्लिप स्टिच घ्यायची आणि शेलच्या मध्ये यायचं आहे. तर शेलच्या मध्ये शेल, 1 2 3, 3 चेन हा पहिला खांब, त्याच ठिकाणी आणखी 1 खांब, 2 चेन आणि 2 खांब, 1 आणि 2. 2 चेन घ्यायचे आहेत. ह्या लूपमध्ये खांबाच्या ह्या बाजूला 1 खांब, पुढे 3 खांब आहेत, त्या प्रत्येक खांबावर 1 1 खांब, 1 2 आणि हा एक 3. खांबाच्या दुसऱ्या बाजूला 1 खांब. आता इथे 3 खांब होते त्याचे 5 खांब झाले. 1 आणि 2 चेन घ्यायचे आहेत, शेलमध्ये शेल घालायची आहे, 2 खांब, 2 चेन आणि 2 खांब. दोन चेन घ्यायचे आहेत. ह्या खांबाच्या बाजूला 1 खांब, पुढच्या प्रत्येक खांबावर 1 1 खांब, 1 2 आणि हा एक 3. खांबाच्या दुसऱ्या बाजूला 1 खांब, 2 चेन, शेलमध्ये शेल. ह्या प्रकारे हा राऊंड आपण विणून घ्यायचा आहे. शेलमध्ये शेल, ह्या ठिकाणी खांबाच्या बाजूला 1 खांब, खांबावर 1 1 खांब आणि बाजूला 1 खांब, म्हणजे 5 खांब. शेलमध्ये शेल, 5 खांब, असं आपण पूर्ण राऊंड विणून घेऊया. आता आपला हा राऊंड विणून झालेला आहे. ह्या ठिकाणी 3 चेनचा जो पहिला खांब आहे ह्याच्यावर क्लोज करायचा आहे. पुन्हा एकदा एक स्लिप स्टिच घ्यायची आणि शेलच्या मध्ये यायचं आहे. शेलच्या मध्ये शेल, 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब, त्याच ठिकाणी आणखी 1 खांब, 2 खांब, 2 चेन
आणि 2 खांब. शेलमध्ये शेल घातली. 2 चेन घ्यायचे आहेत. खांबाच्या बाजूला 1 खांब. पुढच्या प्रत्येक खांबावर 1 खांब. 1 2 3 4 आणि हा एक 5. अशा प्रकारे 5 खांबावर 1 खांब घातले आणि बाजूला 1 खांब. आता पहिल्या ओळीमध्ये 5 खांब होते, आता तिथे 7 खांब झाले. 2 चेन घ्यायचे आहेत. शेलमध्ये शेल, 2 खांब, 2 चेन आणि 2 खांब. आता हे 2 खांब झाले आणि पहा ह्या ठिकाणी 1चे 3 झाले, 3चे 5 आणि 5चे 7. ह्या ठिकाणी सेम 1 आणि ह्या 5 खांबावर 1 7 खांब. अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करूयात. आता हा राऊंड इथे पूर्ण झालेला आहे. ह्या ठिकाणी क्लोज करायचं आहे. एक स्लिप स्टिच घ्यायची. पुन्हा एकदा शेलमध्ये शेल. त्यासाठी 1 2 3 चेनचा पहिला खांब, आणखी 1 खांब, 2 खांब झाले. 2 चेन घ्यायचे आहेत आणि त्याच ठिकाणी 2 खांब, 1 आणि 2. दोन चेन घ्यायचे आहेत. आता ह्या बाजूला 1 खांब आणि पुढचे जे 7 खांब आहेत त्याच्यावर प्रत्येकी 1 खांब. 1 2 3 4 5 6 आणि हा एक 7. 1 3 5 7 आणि आता इथे 9 खांब होणार आहेत. तर ह्या बाजूला 1 खांब घेतला, त्याच प्रकारे बाजूला 1 खांब घ्यायचा. हे झाले आपले 9 खांब. 2 चेन घ्यायचे आहेत, 1 आणि 2. शेलमध्ये शेल, 1 2 2 खांब, 2 चेन आणि 2 खांब, 1 आणि 2. 2 चेन घ्यायचे आहेत ह्या बाजूला आणि खांबा, ह्या बाजूला 1 खांब, खांबावर खांब, ह्या बाजूला 1 खांब, असे हे 9 खांब होणार आहेत. शेलवर शेल, 9 खांब, शेलवर शेल. अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करूया. हा राऊंड इथे पूर्ण झालेला आहे. पुन्हा एकदा ह्या तिसऱ्या चेनवर क्लोज करायचा आहे. एक स्लिप स्टिच घ्यायची आहे. शेलच्या मध्ये यायचं. 1 2 आणि 3 चेन घ्यायचे आहेत. त्याच ठिकाणी 1 खांब, 2 चेन, 2 खांब, 1 आणि हा एक 2. 1 2 2 चेन घ्यायचे आहेत. ह्या गॅपमध्ये 1 खांब. पुढच्या प्रत्येक खांबावर 1 खांब येणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 आणि हा एक 9. त्यानंतर बाजूला ह्या लूपमध्ये 1 खांब, ह्या बाजूला 1 खांब आणि ह्या बाजूला 1 खांब आणि हे 9 खांब. असे एकूण हे आपले 11 खांब झालेले आहेत. आता 2 चेन घ्यायच्या, 1 आणि 2. शेलमध्ये शेल, 1 2 2 खांब,
2 चेन आणि 2 खांब. दोन चेन घ्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा इथे 11 खांब येणार आहेत. बाजूला एक आणि प्रत्येक खांबावर एक आणि ह्या बाजूला एक, असे 11 खांब येतील. 2 चेन घ्यायच्या, शेलमध्ये शेल, अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करूया. आपला हा राऊंड इथे पूर्ण झालेला आहे. ह्या ठिकाणी आल्यावर आपण काय करायचं आहे, क्लोज करायचं, एक स्लिप स्टिच घ्यायची, शेलच्या मध्ये यायचं, शेलच्या मध्ये शेल घालायची आहे. 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. त्याच ठिकाणी आणखी एक खांब, असे 2 खांब, 2 चेन, 2 खांब, 2 चेन आणि पुन्हा एकदा 2 खांब, असे 6 खांब घालायचे आहेत आपल्याला ह्या वेळेला. शेलमध्ये 6 खांबांची शेल बनवलेली आहे. पहा, 2 खांब, 2 चेन, 2 खांब, 2 चेन, असे 6 खांब. आता ही 6 खांबांची शेल बनवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या ठिकाणी घ्यायचे आहेत 1 2 2 चेन आणि ह्या पुढच्या प्रत्येक खांबावर एक एक खांब येणार आहे आपला. म्हणजे आपले जे 11 खांब आहेत त्याच्यावर प्रत्येकी एक एक खांब. 1 झाला, 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि हा एक 11. 11 खांब होते, त्यावर प्रत्येकी एक एक खांब, असे 11 खांब घातले आपण. 2 चेन घ्यायचे आहेत, 1 आणि 2. शेलमध्ये शेल घालायची आहे 6 खांबांची. 1 2 2 खांब, 2 चेन आणि 2 खांब, 1 आणि 2. पुन्हा एकदा 2 चेन आणि 2 खांब, 1 2. त्यानंतर 2 चेन घ्यायच्या आहेत. ही शेल झाली. आता शेल झाल्यानंतर 2 चेन, हे 11 खांब, 2 चेन, पुन्हा ह्या शेलमध्ये शेल, 6 खांबांची शेल, 11 खांब शेल, 11 खांब शेल, असा हा राऊंड पूर्ण करूया. आपला हा राऊंड इथे पूर्ण झालेला आहे. 1 आणि 2 चेन घ्यायचे आहेत, ह्या ठिकाणी क्लोज करायचं आहे. इथून आपली डिझाईन बदलणार आहे. एक स्लिप स्टिच घ्यायची आहे, शेलच्या मध्ये यायचं आहे. पहा, इथे डबल शेल तयार झालेली आहे. 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. त्याच ठिकाणी आणखी एक खांब, म्हणजे 2 खांब, 2 चेन आणि 2 खांब, 1 आणि हा एक 2. अशा प्रकारे ही शेल तयार केलेली आहे आपण. 1 2 2 चेन घ्यायचे आहेत. पुढच्या शेलमध्ये शेल, 2 खांब, 2 चेन आणि 2 खांब, 1 2. 2 चेन घ्यायचे आहेत. आता इथे आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही डिझाईन आपली कमी होत जाणार आहे, शंकरपाळीचा आकार येणार आहे. त्यासाठी एक एक खांब आता स्किप करावा लागणार आहे, म्हणजे आजूबाजूचा एक खांब स्किप केला आणि पुढच्या 9 खांबांवर एक एक खांब येणार आहे आपलं. 1 2
3 4 5 6 7 8 आणि हा एक 9. हे 9 खांब झाल्यानंतर पुन्हा एकदा इथे विणलं तसंच विणायचं आहे. 2 चेन, शेलमध्ये शेल, 2 खांब, 1 आणि 2, 2 चेन आणि 2 खांब, 1 आणि हा एक 2. त्यानंतर 2 चेन घ्यायचे आहेत. पुढची ही जी शेल आहे ह्या शेलमध्ये शेल, 2 खांब, 2 चेन आणि 2 खांब, 1 आणि हा एक 2. आता ह्या ठिकाणी 2 शेल तयार झालेले आहेत. 2 चेन घ्यायचे आहेत, 1 खांब स्किप करायचा आणि पुढच्या 9 खांबांवर प्रत्येकी 1 खांब. अशा प्रकारे हा राऊंड आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे. या शेलमध्ये ह्या 2 शेल येणार आहेत. बघा, शेल, 2 खांब, शेल, 2 चेन, 1 खांब स्किप करून 9 खांबांवर 1 खांब, 2 चेन, शेलमध्ये शेल, 2 चेन, शेलमध्ये शेल, 2 चेन, 9 खांब. आपला हा राऊंड इथे पूर्ण झालेला आहे. ह्या ठिकाणी 3 चेनच्या पहिल्या खांबावर क्लोज करून घ्यायचं आहे. एक स्लिप स्टिच शेलमध्ये यायचं आहे. 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. दुसरा खांब, 2 चेन, 2 खांब, 1 आणि 2. अशा प्रकारे शेलमध्ये शेल घातलेली आहे आपण. आता इथे घ्यायचे आहेत 1 2 2 चेन आणि ह्या गॅपमध्ये 1 2 आणि हा एक 3 खांब, 2 चेन घ्यायचे आहेत. शेलमध्ये शेल, 2 खांब, 2 चेन आणि 2 खांब, 1 आणि 2. 2 चेन घ्यायचे आहेत. इथला 1 खांब स्किप होणार आहे. पुढच्या खांबांवर खांब, 1 2 3 4 5 6 आणि हा एक 7. अशा प्रकारे 7 खांब झाले. पहा, इथे जसे होते वाढत गेलेले तसेच इथे कमी होत जाणार आहेत. 11चे 9, 9चे 7 झाले. आता इथे घ्यायचे आहे 2 चेन. ह्या शेलमध्ये येणार आहे शेल, 2 खांब, 1 आणि 2, 2 चेन आणि 2 खांब, 1 आणि 2. 2 चेन घ्यायचे आहेत. 2 शेलच्या मधल्या गॅपमध्ये घ्यायचे आहेत 3 खांब, 1 2 3. 2 चेन घ्यायचे आहेत. ह्या शेलमध्ये शेल, 1 आणि 2 खांब, 2 चेन आणि 2 खांब, 1 आणि हा एक 2. 2 चेन घ्यायचे आहेत.
सेम आता इथे कमी करत जायचं आहे. एक खांब स्किप करून पुढच्या खांबांवर खांब, एक खांब स्किप, 2 चेन शेलमध्ये शेल, 2 चेन, 3 खांब, 2 चेन शेलमध्ये शेल. ह्या प्रकारेच आपण हा राऊंड आता पूर्ण करून घेऊयात. आता आपला हा राऊंड इथे पूर्ण झालेला आहे. इथे 2 चेन घेतलेले आहेत. हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे याच्यावर इथे क्लोज करायचा आहे. पुन्हा एक स्लिप स्टिच घ्यायची आणि ह्या शेलच्या मध्ये यायचं आहे. शेलच्या मध्ये शेल 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. 2 खांब, 2 चेन आणि 2 खांब. अशा प्रकारे ह्या शेलच्या मध्ये शेल घातलेली आहे. इथे घ्यायचे आहेत 2 चेन. त्यानंतर हे जे 3 खांब घातले होते आपण ह्या बाजूला 2 खांब घ्यायचे आहेत. 1 2. त्यानंतर ह्या प्रत्येक खांबावर एक एक खांब. 1 2 आणि हा एक 3. त्यानंतर ह्या बाजूला 2 खांब. 1 2. 2 चेन घ्यायचे आहेत. ह्या शेलमध्ये शेल, 2 खांब, 2 चेन आणि 2 खांब. अशा प्रकारे इथून ही नवीन डिझाईन सुरू होईल. इथे 2 चेन घ्यायचे आहेत. हा एक खांब स्किप करायचा आणि पुढच्या खांबांवर खांब आणि शेवटचा एक खांब स्किप करायचा. 3 एक 4 आणि इथे एक 5. ही डिझाईन अशी इथे कमी झालेली आहे. आता पुन्हा एकदा इथे 2 चेन घ्यायचे आहेत. ही जी शेल आहे ह्या शेलमध्ये शेल, 2 खांब, 2 चेन आणि 2 खांब. दोन चेन घ्यायचे आहेत. ह्या ठिकाणी 2 खांब, ह्या प्रत्येक खांबावर एक एक खांब. 1 2 3. ह्या बाजूला 2 खांब, 2 चेन घ्यायचे आहेत. शेलमध्ये शेल, 2 खांब, 2 चेन आणि 2 खांब. दोन चेन घ्यायचे आहेत. पुन्हा इथला एक खांब स्किप करायचा. 5 खांबांवर खांब, एक खांब स्किप करायचा. 2 चेन शेलमध्ये शेल, ह्या ठिकाणी 2 खांब, 3 खांबांवर खांब, 2 खांब, 2 चेन शेलमध्ये शेल, 2 चेन, 5 खांब. ह्या प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा. हा राऊंड इथे पूर्ण झाला. इथे 2 चेन घेतलेले आहेत. 3 चेनच्या ह्या पहिल्या खांबावर इथे क्लोज करायचं आहे. पुन्हा एकदा इथे आपण एक स्लिप स्टिच घ्यायची आहे. ह्या शेलमध्ये शेल, 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. त्याच ठिकाणी दुसरा खांब, 2 चेन, 2 खांब. इथे 2 चेन घ्यायचे आहेत. आता इथे ह्या गॅपमध्ये 2 खांब,
प्रत्येक खांबावर एक एक खांब घ्यायचा. 1 2 3 4 5 6 आणि हा एक 7. त्यानंतर ह्या गॅपमध्ये पुन्हा 2 खांब, 2 चेन घ्यायचे आहेत. शेलमध्ये शेल, 2 खांब, 2 चेन आणि 2 खांब. दोन चेन घ्यायचे आहेत. तर इथला हा एक खांब स्किप होणार आहे. पुढच्या 3 खांबांवर एक एक खांब. 1 2 3. 2 चेन घ्यायचे आहेत. शेलमध्ये शेल, 2 खांब, 2 चेन आणि 2 खांब. दोन चेन घ्यायचे आहेत. आता सेम ह्या ठिकाणी हा जो गॅप आहे, ह्या गॅपमध्ये 2 खांब, ह्या प्रत्येक खांबावर एक एक खांब, ह्या गॅपमध्ये 2 खांब, 2 चेन, शेलमध्ये शेल, 2 चेन, एक खांब स्किप करायचा. इथे 3 खांब येणार आहेत. 2 चेन, शेलमध्ये शेल. ह्या प्रकारे हा राऊंड आपण पूर्ण करूया. आता हा राऊंड देखील इथे पूर्ण झालेला आहे. 2 चेन घेतलेल्या आहेत. ह्या 3 चेनच्या पहिल्या खांबावर क्लोज करायचं आहे. एक स्लिप स्टिच, पुन्हा एकदा शेलमध्ये शेल घ्यायचे आहे. 1 2 3. हा झाला आपला पहिला खांब. 2 खांब, 2 चेन आणि 2 खांब. दोन चेन घ्यायचे आहेत. ह्या गॅपमध्ये 2 खांब, पुढच्या ह्या प्रत्येक खांबावर एक एक खांब. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. पहिले इथे आपले 3 खांब होते, त्याच्यात इथे 2 आणि इथे 2 असे वाढले, म्हणजे 4 5 6 7 झाले. पुन्हा इथे 8 9 10 11 झाले. 11चे 12 13 14 15 खांब झाले इथे. कारण हे विणत असताना आपण प्रत्येक वेळी ह्या गॅपमध्ये 2 2 खांब घेतलेले आहेत आणि प्रत्येक खांबावर एक खांब. तर हे असे 15 खांब झाले. 2 चेन घ्यायचे आहेत. शेलमध्ये शेल, 2 खांब, 2 चेन आणि 2 खांब. दोन चेन घ्यायचे आहेत. आता इथे आजूबाजूचे एक एक खांब स्किप करायचे आणि ह्या मधल्या खांबावर एक खांब. 2 चेन, शेलमध्ये शेल,
2 खांब, 2 चेन आणि 2 खांब. 2 चेन घ्यायचे आहेत सेम. तर ह्या 2 चेन घेतल्यानंतर ह्या गॅपमध्ये 2 खांब, ह्या सगळ्या खांबांवर खांब, गॅपमध्ये 2 खांब, 2 चेन, शेलमध्ये शेल, 2 चेन, 1 खांब, 2 चेन, शेलमध्ये शेल. ह्या प्रकारे हा राऊंड पूर्ण. हा राऊंड देखील आपल्या इथे पूर्ण झाला. 2 चेन घेतलेले आहेत. ह्या 3 चेनच्या पहिल्या खांबावर क्लोज करायचं आहे. एक स्लिप स्टिच आणि ह्या शेलच्या मध्ये यायचं आहे. आता ही डिझाईन इथे पूर्ण झालेली आहे आणि ही जी डिझाईनची सुरुवात झालेली आहे ही आपल्याला इथून अशी विणायची आहे. सगळ्या डिझाईन्स इथून अशा विणायच्या आहेत. त्यामुळे आपण हे इथे इथे असंच विणणार आहोत. तर ह्या शेलमध्ये शेल न घालता आता 3 खांब घालायचे आहेत आपल्याला. 1 2 3 ही झाली आपली, हा झाला आपला पहिला खांब. 1 2 आणि हा एक 3. ह्या शेलमध्ये आपण 3 खांब घातले. इथे 2 चेन घ्यायचे आहेत. हा जो गॅप आहे ह्या गॅपमध्ये 2 खांब, त्यानंतर ह्या प्रत्येक खांबावर खांब येणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. इथे जे 15 खांब होते त्या प्रत्येक खांबावर एक एक खांब घेतलेले आहे. ह्या गॅपमध्ये 2 खांब घेतलेले आहेत. पुन्हा ह्या गॅपमध्ये देखील 2 खांब घ्यायचे आहेत. दोन चेन घ्यायच्या. ही जी शेल आहे ह्या शेलमध्ये घ्यायचे आहेत 3 खांब. 1 2 3. आता हे 3 खांब घेतल्यानंतर इथे 1 2 3 3 चेन घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला टर्न करून घ्यायचं आहे. ही डिझाईन आपली इथेच होणार आहे. इथून इथपर्यंत अशी पूर्ण करायची आहे. आता ह्या गॅपमध्ये 3 खांब, 2 चेन, इथले 1 आणि 2 खांब स्किप करायचे आहेत आपल्याला आणि पुढच्या खांबांवर खांब. ह्या सगळ्या खांबांवर खांब घ्यायचे. हे गॅपमधले 2 खांब आहेत हे स्किप करायचे आहेत. हे खांब घालूयात आपण. आता आपण ही डिझाईन इथे टर्न केलेली आहे आणि इथून हे खांब आता कमी करत आहेत. इथे 2 कमी केले, इथे 2 कमी केले. इथे हे 3 खांब घेतलेले आहेत. पण ही बाजू पाहिली तर बघा इथून हे 3 चेन अशा वरती गेलेले आहेत ना. त्यामुळे आपण इथे काय करायचं आहे, सुईवर वेढा द्यायचा आणि हा जो पहिला खांब आहे ह्या खांबावर एक अशा प्रकारे खांब घ्यायचा. त्यानंतर 1 2 3 चेन घ्यायचे आहेत. टर्न करायचं. ह्या गॅपमध्ये घ्यायचे आहेत 3 खांब. 1 2 आणि हे
3, 2 चेन घ्यायच्या, इथले 1 आणि 2 खांब स्किप करायचे, पुढच्या खांबांवर खांब, हे 2 खांब स्किप केले, ह्या सगळ्या खांबांवर खांब, इथले 2 खांब स्किप होणार आहेत. आता हे सगळे खांबांवर खांब घातले आपण. इथे 2 चेन, हे 2 खांब स्किप झालेले आहेत. ह्या गॅपमध्ये येणार आहेत आपले 3 खांब, 1, 2 आणि हा एक 3. त्यानंतर हा जो तिसरा खांब आहे, ह्या खांबावर 1 खांब, अशा प्रकारे 1, 2, 3, 3 चेन घ्यायचे आहेत, टर्न करायचं आहे, ह्या गॅपमध्ये 3 खांब, 2 चेन घ्यायचे आहेत, 2 खांब स्किप करायचे आणि ह्या तिसऱ्या खांबावर खांब. पुढच्या सगळ्या खांबांवर खांब घ्यायचे आहेत, शेवटचे 2 खांब स्किप करायचे आहेत. सगळ्या खांबांवर खांब घेतले आपण, हे 2 खांब स्किप करायचे आहेत, 2 चेन, ह्या गॅपमध्ये 3 खांब, 3ऱ्या खांबावर 1 खांब, 1, 2, 3 चेन. पहा, अशा प्रकारे ही डिझाईन आपली कमी होत आहे. 3 चेन घेतलेले आहेत, टर्न करायचं आहे, ह्या गॅपमध्ये 3 खांब, 2 चेन घ्यायचे आहेत, 2 खांब स्किप करायचे, पुढच्या 3 खांबांवर 1 1 खांब, 1, 2 आणि हा एक 3. 2 चेन घ्यायचे आहेत, ह्या गॅपमध्ये 3 खांब, 3ऱ्या खांबावर 1 खांब. आता इथे पुन्हा एकदा 1, 2, 3 चेन घ्यायचे आहेत, टर्न करायचं आहे, हा जो गॅप आहे, ह्या गॅपमध्ये घ्यायचे आहेत 3 खांब, 2 चेन, ह्या पुढच्या गॅपमध्ये 3 खांब, 3ऱ्या खांबावर हा खांब, अशा प्रकारे. पुन्हा इथे 1, 2, 3 चेन घ्यायचे आहेत, टर्न करायचं आहे, हा जो गॅप आहे, ह्या गॅपमध्ये 1, 2 आणि हा एक 3, 3 खांब, ह्या 3ऱ्या खांबावर 1 खांब, अशा प्रकारे 3 चेन घ्यायच्या, टर्न करायचं, हा जो 3रा खांब आहे, ह्याच्यावर इथे क्लोज करायचा. त्यानंतर ही लोकर आपण इथे 1 चेन घेऊन कट करूया.
आता ही एक पाकळी तयार झालेली आहे. त्याच प्रकारे ही पाकळी पूर्ण करून घ्यायची आहे. त्यासाठी मग आपल्याला इथे ह्या शेलमध्ये लोकर जोडावी लागेल. ह्या शेलमध्ये लोकर जोडून घ्यायची. 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. 2 1 3 अशा प्रकारे हे 3 खांब, 2 चेन घ्यायच्या, गॅपमध्ये 2 खांब, ह्या प्रत्येक खांबावर खांब येणार आहे. या गॅपमध्ये 2 खांब येणार आहेत. पुन्हा 2 चेन, ह्या शेलमध्ये 3 खांब, 3 चेन घेऊन टर्न करायचं आणि जशी ही पाकळी आपण बनवली सेम अशाच ह्या बाकीच्या पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. तर आता ह्या बाकीच्या पाकळ्या मी विणून घेते, नंतर तुम्हाला दाखवते ही डॉयली कशी तयार झालेली आहे. आता जशी ही एक पाकळी विणली त्याच प्रकारे आपण ह्या सगळ्या पाकळ्या विणून घेतलेल्या आहेत आणि ही आपली डॉयली आहे. ही डॉयली आपली तयार झालेली आहे आणि डॉयलीची ही डिझाईन तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडल्यास लाईक करा आणि तसं कमेंट करून सांगा की तुम्हाला ही डॉयली कशी वाटली. आणि ही डॉयली जर मोजली ह्या पाकळीच्या इथपासून आणि ह्या पाकळीच्या इथपर्यंत जर मोजली तर ही 20 इंच एवढी ही डॉयली तयार आहे. तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला ही कशी वाटली. धन्यवाद.